हदगाव येथे आर्य वैश्य मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। मागील 25 वर्षापासून हदगाव येथील आर्य वैश्य मंगल कार्यालयाचा रखडलेला प्रश्न अखेर आर्य वैश्य समाजाचे हदगाव येथील अध्यक्ष श्री श्रीनिवास दमकोंडवार यांच्या नवीन बॉडीने मार्गी लावला असून या नवीन मंगल कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक 31/3/2023 रोजी मोठ्या थाटात हदगाव येथील नियोजित जागेवर आर्य वैश्य महासभेचे महासचिव श्री गोविंद बिडवई व माजी अध्यक्ष एकनाथजी मामडे, उद्योजक दीपक निलावार यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला असून अनेक दात्यांनी या मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली असून लवकरच या वास्तूचा लोकार्पण सोहळा करू असे हदगाव येथील आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री श्रीनिवास दमकोंडवार यांनी आपल्या भाषणातून सांगितले आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर्य वैश्य महासभेचे महासचिव श्री गोविंद काका बिडवई हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथजी मामडे, अनिल मनाटकर, नागपूर येथील उद्योजक श्री दीपक निलावार, तसेच किनवट नगर परिषदेचे माजी अध्यक्ष दिनकर चाडावार, दिग्रस नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, यवतमाळ आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार, उमरखेड आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री राजेश्वर रायवार, नंदकुमार पत्तेवार, महिला महासभेचे अध्यक्ष सौ माधुरीताई कोल्हे, कार्याध्यक्षा सौ सुलभाताई वट्टमवार, तर महिला कोषाध्यक्ष डॉक्टर सौ अर्चनाताई ढमढेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमासाठी उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री विवेक कन्नावार, राज्य प्रसिद्धी प्रमुख किरण मुक्कावार, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पत्तेवार, डॉक्टर अशोक जन्नावार, उदय गंधेवार, उदय मामेडवार यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमात अनेक आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा कुटुंबासह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। यामध्ये विमलबाई रामचंद्र रायवार व पुष्पा राजेश्वर रायवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजेश्वर रामचंद्र रायवार यांनी डायनिंग हॉलसाठी 8 लाख रुपयाची आर्थिक मदत केली। तसेच श्री शिरीष मनाटकर यांनी 11 लाख रुपयाची आर्थिक मदत केली, त्याबद्दल त्यांचा कुटुंबासह सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला हदगाव येथील महिला समाज बांधवांसह तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक समाज बांधव उपस्थिती होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर पत्तेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिरीष मनाटकर यांनी केले। तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण हदगाव येथील कार्यकारिणी यांनी श्रम व मदत केली। तर पाहूया भूमिपूजन सोहळ्याचे काही क्षण। जवळपास 70 घरांनी येतात पैसे देण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे मी त्या लोकांना पण स्टेजवर आमंत्रित करून त्यांचे स्वागत करतो। सर्वप्रथम मी समाजाचं जे त्याचं 3% कमिशन राहते ते स्वतः न घेता समाजासाठी जमा केले आणि त्यातून दर वर्षाचा खर्च समाजाच्या कोणत्याही वर्षाचे कार्यक्रम असो 1 रुपयाही कोणत्या समाजाला 1 रुपया वर्गणी न मागता स्वतःच्या याच्यातून करतात आणि त्या वर्गणीतून सगळं जाता घेता वर्षाला दरवर्षी एक ट्रिप करतात आणि या सर्व ह्याच्यातून 50 लाख रुपये त्यांनी वाचून हा समाजासाठी मंगल करण्यासाठी दिले। त्याबद्दल श्रीनिवास दमकोंडवार व डॉक्टर मामेडवार यांचं खूप खूप योगदान आहे। त्यांना आणि चंद्रकांत काका गंदेवार, हे गंदेवार परिवार आहे, यांचे काकू, आमच्या काकू, त्यांच्या सुनबाई, या सर्वांना सादर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे। आराध्य दैवत श्री वासी मातेला वंदन करून शपथ घेतो की मी आर्य वैश्य कोमटी समाजाचा एक घटक आहे। माझी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीमध्ये आपल्या पदाचा उच्चार करा, या पदावर निवड करण्यात आलेली आहे। मला महासभेच्या सर्व अटी व नियम मान्य असून महासभेने ठरवलेल्या नियमाचे पालन करणे माझ्यासाठी बंधनकारक राहील। मी आनंदे भरला हे स्वागत
स्वागत सुमने उधळू चला हे स्वागत सुमने उधळू चला सुरातून आला पांची गमपनी सा नि ध प म प गमपनी सा गमपनी सा गमपनी सा पनी सा. बातमी संकलन किरण मुक्कावार, राज्य प्रसिद्धी प्रमुख आर्य वैश्य महासभा.